निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी आणि आपल्या सर्वांची भेट घेण्यासाठी मुद्दाम या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, जिल्ह्याचे माजी खासदार माजी मंत्री ज्येष्ठ नेते भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब, माजी आमदार अविनाशरावजी घाटे, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा, माजी आमदार सुभाषरावजी साबणे, माजी आमदार मोहनरावजी हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस चित्राताई डोंगारे, सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, माधवराव बावडे, ऍडव्होकेट मुक्तेश्वरराव धोंडगे, उत्तमराव सोनकांबळे, सुनंदाताई जोगदंड, दिलीपरावजी बरगडेकर, युवकचे अध्यक्ष बालाजी शिंदे, लोह्याचे माजी नगराध्यक्ष किरण सावकार, माणिकरावजी मुकदम, कन्नड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वप्नील पाटील लुंगारे, लोहा नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अजित पवारांच्या पक्षात शरद पवार उमेदवार ते शरद पवार, माजी उपनगराध्यक्ष जफरुद्दीन भाई, आता ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं ते माझे सहकारी मन्नान भाई, खरेदी संघाचे अध्यक्ष किशनराव डफडे, सचिन पाटील चिखलीकर, सुनील नानवटे, मनोहर पाटील भोशीकर, छत्रपती स्वामी, मंचावर उपस्थित सर्व नेते मंडळी, आमच्या हाजीसाहेब दर्गाचे शहजादे, त्यांचं नाव घ्यायचं विसरलो, माफ करा, आणि वार्ड क्रमांक 1 पासून वार्ड क्रमांक 10B पर्यंत सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 उमेदवार, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, कंधार शहर हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. आता या शहराच्या वैभवात भर कशी टाकायची ही संधी आपल्या सर्वांना चालून आलेली आहे. आणि ज्यांना विकासाचा द्रष्टा नेता म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं, सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत लोकांच्या समस्या सोडवणारं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे अख्खा महाराष्ट्र बघतो त्या आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही 21चे 21 उमेदवार उभे केलेले आहेत. मला कोणावरही टीका या ठिकाणी करायची नाही, परंतु परिस्थिती अशी आहे दादा की समोरच्या पक्षाला 21च्या 21 उमेदवारही उभा करता आले नाही. ही या कंधार मधली आजची स्थिती आहे. आणि मला खात्री आहे की जेव्हा आम्ही आपल्या नेतृत्वात काम करतो तेव्हा कंधारच्या जनतेला हा विकास पाहिजे आहे. माझी आपल्या सगळ्याला विनंती राहणार, आपण एक सगळी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे
की आज आमच्या समोर जी मंडळी आपल्याला मत मागते त्या मंडळीच्या हातामध्ये सत्ता गेली चुकून तर काय होईल? जिल्ह्यामध्ये कुठली संस्था नाही, राज्यामध्ये सरकार नाही, केंद्रामध्ये सरकार नाही, बुडतं जहाज आहे. आणि काँग्रेस या महाराष्ट्रातली आणि देशातली पूर्णपणानं बुडालेली आहे. मग त्या बुडत्या जहाजामध्ये आपल्याला बसायचंय का? हा सगळ्यात महत्वाचा मूलभूत प्रश्न, त्याचा विचार आपल्याला करायचा. आपल्या आशीर्वादाने मी आमदार आहे आणि या टर्मचे माझे 4 वर्ष आणखी शिल्लक आहेत. आदरणीय अजितदादांच्या पक्षाचा आमदार आहे, सत्तेतला आमदार आहे आणि नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आली तर कन्नड शहराचा चेहरा मोहरा बदलण्याशिवाय राहणार नाही. ते दादाच्या साक्षीने मी आपल्याला वचन द्यायला उभा. आदरणीय दादांनी 1 वर्षामध्ये मला 13 कोटी रुपयाचा निधी कन्नड नगरपालिकेला दिला. आपल्या क्रीडा संकुलाचे आदेश आचारसंहितेमुळे थांबले. दादांना मी विनंती केली की एकदा आमच्या क्रीडा संकुलाचा प्रस्ताव आमच्याकडून समजून घ्या. कारण नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड शहर सोडल्याच्या नंतर सगळ्यात मोठं जर क्रीडा संकुल होईल ते कंधारला 6 एकर जागेमध्ये क्रीडा संकुल आपल्याला उभा करायचं आहे. ती जागा आम्ही उपलब्ध करून घेतली. एक एक काम आपल्या सर्वांच्या लक्षात राहील त्या पद्धतीनं काम करायचं. आपण लोह्याचा जर बौद्ध विहार बघत असाल तर नांदेड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं बौद्ध विहार कुठेच नाही. त्याच धर्तीवर कन्नडमध्ये देखील आपल्याला बौद्ध विहार त्या पद्धतीचं बांधण्याचा माझा मानस आहे. आपल्या इथल्या असलेल्या बौद्ध विहाराला जागा अपुरी आहे आणि बौद्ध विहार जर मोठ्या प्रमाणात बांधायचं असेल तर जागा उपलब्ध करून घेऊन त्या ठिकाणी बांधायचं आहे. यापूर्वी मी आमदार होतो, या भागाचा खासदार नसेल तरी नांदेडचा खासदार होतो. मी कुठल्याही पक्षात असलो तरी मी आयुष्यामध्ये जातीवाद केला नाही. अनेक लोकांनी काँग्रेसच्या नावावर या जिल्ह्यात राज्य केलं. अनेक लोकांनी अल्पसंख्याक समाजाची मतं घेतली, परंतु कुठल्याही दर्गाच्या आणि याच्या विकासाला निधी दिला नाही. मी आज गर्वानं सांगतो की हाजी साहेब दर्गाला जवळपास 7 कोटी रुपयाचा निधी आम्ही उपलब्ध करून दिलेला. आमच्यासाठी जो काम करतो त्याच्यासाठी काम करणं हीच जात आम्ही आजपर्यंत बांधलेली आहे. सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न व्यापारी संकुलाचा आहे. 2009च्या निवडणुकीमध्ये अल्पशा मताने माझा पराभव झाला. त्यावेळेस डीपी सावंत पालकमंत्री होते. मला त्यांच्यावरही काही बोलायचं नाही बिचाऱ्यावर, त्याच्या हातातच काही नाही तर त्याच्यावर बोलून काय करायचं. आमदार कोण होते तुम्हाला माहिती आहे. आणि हा रस्ता नॅशनल आपल्या राज्य मार्गाच्या नावाखाली तिथले अतिक्रमण पाडण्यात आली. त्याचा विचार आपण केला पाहिजे की या ठिकाणचं अतिक्रमणाच्या नावाखाली आपली व्यापारपेठ कोणी उद्ध्वस्त केली. मध्ये प्रयत्न झाले की व्यापारपेठ बांधली पाहिजे, पण अध्यक्ष एका पक्षाचा, उपाध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा. अध्यक्षाने एक म्हणलं की उपाध्यक्ष दुसरा म्हणायचा आणि उपाध्यक्षाने एक म्हणलं की अध्यक्ष तिसरा म्हणायचा.
त्यामुळे व्यापारपेठ उभी राहू शकली नाही. पण आज आदरणीय अजितदादाच्या साक्षीने आपल्याला शब्द देतो, आजचं वातावरण 21/21 घड्याळीचे उमेदवार निवडून येण्यासारखं आहे. स्वप्नील पाटलाच्या घराण्याला वारसा आहे आणि अतिशय प्रामाणिक नम्र असा मुलगा आम्ही आपल्या समोर उभा केलेला आहे. आपण 21/21 आमचे उमेदवार निवडून द्या. या व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांच्या साक्षीनं आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम कन्नडमध्ये होईल आणि तेही शॉपिंग कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन आपण करू. मी अनेक वर्ष राजकारण करतो, अनेक नेतृत्वाच्या सोबत काम केलं, पण कामाचा पाठपुरावा कसा हे आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडून शिकलं पाहिजे. आणि मी आज त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतोय. कन्नड शहरातले अनेक प्रश्न आहेत. अनेक ठिकाणी लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. मी काही भागामध्ये फिरत होतो, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी म्हणत होत्या की आम्ही मत तुम्हाला देणार आहोत, पण पाण्याची व्यवस्था करा. मी ज्यांच्याकडे भेटायला आलो त्यांना नम्रपणाने सांगितलं, कन्नड शहरामधल्या प्रत्येकाच्या घरात फिल्टरच्या पाण्याची व्यवस्था करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे. एकदा सत्ता पूर्णपणाने द्या. अंडरग्राउंड ड्रेनेजचा प्रश्न आहे. मराठवाड्यामध्ये कुठल्याही क वर्गाच्या नगरपालिकेत अंडरग्राउंड ड्रेनेजची व्यवस्था झाली नाही. मी आदरणीय दादाकडे प्रस्ताव दिलेला आहे. जवळपास 400 कोटी रुपयाचा प्रस्ताव वॉटर सप्लाय आणि अंडरग्राउंड ड्रेनेजचा आहे. येणाऱ्या काळामध्ये दादाच्या नेतृत्वात अंडरग्राउंड ड्रेनेज आणि त्याचा प्रश्न आपण सोडवणार आहोत. शहरामध्ये आपण उद्यान निर्माण करतोय. हुतात्मा स्मारकाजवळच्या गार्डनला जवळपास 5 कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिला. अभिनव नगरला साधलापुरे साहेबांच्या घरासमोर 2.25 कोटी रुपयाचा निधी गार्डनसाठी उपलब्ध करून दिला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेचं स्मारक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि वीर शिरोमणी महाराणा प्रतापजीचं स्मारक हे उभा करताना नांदेड जिल्ह्याला द्रष्ट लागेल असे स्मारक या कंधार शहरामध्ये उभा करण्याचा आम्ही मनोदय केलेला आहे. मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. महाराणा प्रतापच्या चौकाच्या सुशोभीकरणासाठी केंद्र सरकारकडून मी 70 लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर केले. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा परिसर करण्यासाठी 40 लाख रुपये मंजूर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला 40 लाख रुपये केले आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच्या स्मारकासाठी 30 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. हे निवडणुका म्हणून करत नाही. निवडणुकीच्या पूर्वीचे आदेश आहे. थोड्या दिवसामध्ये कामाला सुरू होणार आहे. त्याच्यामुळे आपण विश्वास ठेवा. ही सगळी कामं आपल्याला या निमित्तानं मार्गाला लावायची आहेत. कन्नडमध्ये सगळ्यांना मॉर्निंग वॉकचा प्रॉब्लेम होतो निर्माण याची मला जाणीव आहे. पण येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये आपल्या कन्नडच्या MSC पासून जो गोलेगाव पाटीकडे जाणारा मुखेड फाटा आहे तो 7.5 मीटरचा रस्ता रुंद करून दोन्ही बाजूने 12 फुटाचे वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा प्रस्ताव देखील मी मंत्रालयात सादर केलेला आहे. त्याच्यामुळे विकासाच्या कामाला चिंता करू नका. शहराला जोडणारे 4ही बाजूचे रस्ते, बाजारपुऱ्याकडून येणाऱ्या रस्त्याचं काम आपण चालू केलं. पांगऱ्याकडून येणारं असेल,
पूर्वेकडून येणार असेल, घोडजकडून येणार असेल, गोलेगाव पाटीकडून येणार असेल, या चारही रस्त्याला राज्य दर्जाच्या रस्त्याप्रमाणे जोडून कंधार शहराच्या या दळणवळणाच्या व्यवस्थेमध्ये निश्चित प्रमाणे काम करणार. मला खूप आणखी गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. कंधार शहरामध्ये आपल्याकडे 2 गादी आहेत, एक साधू महाराज संस्थान आणि दुसरं हजीसाहेब महाराज संस्थान. या दोन्ही गादीला हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे लोक आपण एकत्रित येऊन त्यांचा सन्मान करणारे माणसं. म्हणून मी आज हजीसाहेब दर्गाचे शहाजादे आहेत, साधू महाराज संस्थानचे मठाधिपती इथं जरी आले नसतील तरी आम्ही सकाळी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना अभिवाचन दिलं की तुम्हाला अभिप्रेत असेल तसं कंधार शहर निश्चित प्रमाणे आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाही, एवढ्या निमित्तानं सांगतो. आता विरोधकाच्या जवळ काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही. मग भेटेल ते बडबड करणं, काही माणसं जर वय संपल्यावर ज्या पद्धतीने बडबड करतात तशी काही लोकांची बडबड सुरू झाली आणि त्या बडबडीवर इथं बोलून काही फायदा होणार नाही, कारण ते इकडे येऊ शकत नाही, कारण त्यांच्या पक्षाला पूर्ण उमेदवार मिळाले नाही, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं नाही. परंतु कंधार शहराचा विकास अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत. मी परवा साठेनगरला गेलो, प्रियदर्शनी नगरला गेलो, भीमगडमध्ये गेलो, विजयगडमध्ये गेलो. या सगळ्या लोकांचा आरक्षणाचा प्रश्न आहे. मी आमदार म्हणून तुम्हाला सांगतो, तुमचा भाऊ म्हणून सगळ्या महिला भगिनीला सांगतो, तुमचा आरक्षणाचा प्रश्न प्रताप पाटीलच मिटू शकतो. तुमचे घरकुलाचे प्रश्न प्रताप पाटीलच सोडू शकतो. तुमच्या गल्लीमध्ये रस्ते प्रताप पाटीलच करू शकतो. तुमच्या इथल्या सगळ्या सुविधा तुमचा भाऊ, तुमचा मुलगा प्रताप पाटील करू शकतो. एकदा विश्वास ठेवा आणि स्वप्नीलच्या नेतृत्वाखाली 21 लोकांना निवडून द्या. आज माझ्याकडे खूप अनुभवी लोक आहेत, काही तरुण लोक आहेत, पहिल्यांदा निवडणूक लढवतात. स्वप्नील पाटलाची आई आमच्या भगिनी कमलताई नगराध्यक्ष होत्या, मंडनभाई नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष होते, जफरभाई काही दिवस अध्यक्ष कायम उपनगराध्यक्ष होते, आमचे खानसाहेब होते. या सगळ्या टीमच्या सोबत काही नवीन जुने असा वर्ग आम्ही सगळा जोडलेला आहे. माझी आपल्याला विनंती राहणार आहे, ज्या पद्धतीनं विधानसभेला आपण विचार करू, या मतदारसंघाचं वाटोळ होऊ नये म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद दिला. तीच भावना ठेवा. कंधार शहराचं वाटोळ जर होऊ द्यायचं नसेल तर माझ्या विनंतीला मान देऊ स्वप्नील आणि आमच्या 20 उमेदवाराला मतदान करा, एवढी आग्रहाची विनंती करतो. थांबतो.